आचार्यजी, एक छोटीशी गोष्ट बोलू शकतो का? सगळे मोठमोठ्या गोष्टी बोलत आहेत, तुम्ही साधं विचारताय. सर, तुमचे 2 व्हिडिओ आले होते, आमच्या स्कूलमध्ये पण दाखवले गेले. त्यात काहीसं असं टायटल होतं, तुमची निरागसता टिकून राहो, जग हे चिखलासारखं आहे, डाग लागू देऊ नका. आचार्यजी, पण काही असे प्रसंग घडले की ज्यामुळे डाग लागले आणि ते डाग काढताना खूप त्रास होतोय, खरवडून काढावं लागते आणि खूप वेदना होत आहेत. पण डाग काढण्याची गरज नाहीये. ज्याने डाग धरून ठेवलाय ना, ती वस्तूच सोडून द्यायची आहे. समजा हा शर्ट आहे आणि यावर डाग लागले आहेत. असे डाग लागले आहेत की ते काढणं कठीण झालंय आणि तुम्ही येऊन म्हणताय की या शर्टवरचे डाग जात नाहीयेत. पण खरी समस्या ही नाही की शर्टवरचे डाग जात नाहीयेत. खरी अडचण ही आहे की तुम्ही तो शर्ट सोडूच शकत नाही आहात. डाग तुम्ही धरू शकत नाहीत कारण तुमचं खरं रूप असंग आहे. आत्म्यावर कधीच डाग लागत नाहीत. म्हणूनच आत्म्याला निरंजन म्हणतात, म्हणजे ज्यावर डाग लागूच शकत नाही. पण तुम्ही त्या वस्तूला धरून ठेवलंय, जिने डाग धरून ठेवलंय. म्हणजे शर्टला खूपच आसक्ती झालीये. आता शर्टने डाग धरलाय आणि तुम्ही म्हणताय की माझ्यावर डाग लागलाय, पण डाग तुमच्यावर नाही लागलाय, तो शर्टवर लागलाय. शर्ट सोडून द्या, कारण तुम्ही शर्ट नाही आहात. शर्ट तर येतात आणि जातात, ठीक आहे. यावर नीट विचार करा. मी फक्त एक उदाहरण देऊन समजावलंय. मी काय म्हणू इच्छितोय ते थोडं मनात ठेवा, समजून घ्या, हळूहळू समजेल.